नमस्कार मंडळी. तर आज आपण मिक्सरचा वापर न करता किंवा कोणताही मसाला वाटण न करता अतिशय वेगळ्या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. ही चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया. यासाठी मी इथं मोठ्या आकाराचे मोठे 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे अगदी ताजे आहेत. बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 वेळा. त्यानंतर बटाट्याची साल न काढता अशा मी उभ्या लांब फाका करून घेतलेल्या आहेत, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता सर्व बटाट्याच्या फोडी केल्यानंतर एका बाउलमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी घेतलं. आता त्यानंतर या बटाट्याच्या सर्व फोडी या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता यानंतर या फोडीसोबतच या पाण्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा बारीक मीठ. मीठ याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण कांदा वगैरे चिरेपर्यंत ह्या फोडी अशाच पाण्यामध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर मी इथं गॅसवरती कढईमध्ये घेणार आहे 2 चमचे तेल. आता तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये टाकूया आपण सर्वात आधी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. आता कढीपत्ता तेलामध्ये छान असा तळल्या गेल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत तो म्हणजे बारीक चिरलेला कांदा. पण त्याआधी मी थोडासा छोटा चमचा मोहरी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांदा म्हणाल तर मी इथं 3 ते 4 अगदी लहान आकाराचे कांदे आणि होता होईल तेवढा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण मसाला वाटण न करता ही भाजी बनवत आहोत. तर इथं बारीक चिरलेला कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत 2 ते 3 मिनटं हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे. आता कांदा परतून घेतला की यामध्ये एक पिकलेला टोमॅटो अगदी बारीक असा मी चिरून घेतलेला आहे. हा टोमॅटो देखील आता आपण कांद्यासोबत छान असं परतून घेऊया. आता 1 ते 2 मिनटं टोमॅटो देखील छान असा परतून घेतला. तर यानंतर मी इथं अद्रक आणि लसूण मी बारीक होलच्या किसणीने किसून घेतलेला आहे. आता हे अद्रक लसूणसुद्धा याच्यामध्ये आपण छान असं परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. त्यानंतर हे सर्व परतले गेल्यानंतर आता कांदा टोमॅटो हा लवकर शिजला जावा, तर यासाठी मी इथे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. 1 मिनटं पुन्हा एकदा हे सर्व परतून घेतलं. आता यामध्ये टाकूया आपण अगदी पाव चमचा हळद पावडर आणि त्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊया. यासोबत मी इथं घेणार आहे 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर. आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी इथं 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. भाजीचा मसाला यामध्ये टाकल्यानंतर आता हे सर्व मसाले आपण छान असे परतून घेऊया 1 मिनटं छान असं थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. अर्धा ग्लास साधारणतः पाणी टाकलं. यावरती वाफ काढून घेऊया. म्हणजेच अगदी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचे मंद आचेवरती. कांदा टोमॅटो हा छान असा शिजला जातो आणि गरम पाणी वापरल्याने भाजीची चवसुद्धा छान येते. तर यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे. आता पुन्हा एकदा झाकण काढून छान असं हे परतून घ्यायचं आहे. बघू शकता कांदा टोमॅटो छान असा परतला गेला आहे. आता आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या, तर त्या बटाट्याच्या फोडी आपण आता इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊया. बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याच मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊया. आणि सोबतच बटाट्याची फोडी परतत असताना यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडंसं चवीनुसार मीठ एकदा टाकून घेणार आहोत. याआधीही आपण मसाला परतत असताना मीठ टाकलेलं आहे, तर मीठ आता तुम्ही थोडंसं कमी टाकलं तरीही चालेल. आता आपण इथे बटाट्याची फोडी मसाल्यामध्ये सर्व परतून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा आपण भाजी शिजण्यासाठी आता इथे गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. तर मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला भाजीला जेवढा रस्सा पाहिजे तुम्ही याच्यामध्ये पाणी याच्यामध्ये वाढवू शकता. आणि पाणी टाकताना गरम पाणीच वापरा, जेणेकरून भाजीची चव बिघडत नाही, भाजीची चव चांगली येते. आता यामध्ये मी पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आता हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथं टाकायचा आहे. तर मी इथं अगदी मोठे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण आता अगदी मंद ते मध्यम आचेवरती एक 5 ते 10 मिनटं ही भाजी शिजून घेऊया. म्हणजे बटाट्याची फोडी छान अशी शिजल्या जातील. तर आपण झाकण ठेवायचे. थोडीशी वाफ येण्यासाठी साईडला जागा ठेवायची, यामुळे भाजीची तरी जात नाही. बघू शकता आणि चमचासुद्धा मी या कढईमध्येच ठेवला होता. तर याच पद्धतीने बघू शकता आता या बटाट्याची फोडी
आपल्या इथं शिजल्या गेलेल्या आहेत की नाही हे बघूया. तर एखादं चाकू किंवा सुरीच्या साह्याने बटाट्याच्या फोडीमध्ये असं मधोमध बघू शकता अशा कापून बघायची. अगदी मऊसूत अशी ही बटाट्याची फोड शिजलेली आहे. यावरून अंदाज लागला की आपली बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहे. बटाटा सर्व शिजला गेलेला आहे. आता आपण इथं गॅस बंद करूया आणि त्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर या भाजीमध्ये टाकूया. तुम्ही कोथिंबीर मसाला परतत असताना याआधी टाकली तरीही चालेल. मी इथं वरून कोथिंबीर बारीक सर्व अशी टाकून घेतलेली आहे. आता बघू शकता इथं मस्त अशी आपली झणझणीत तरीदार नेहमीपेक्षा आगळी वेगळी मिक्सरचा वापर न करता कोणताही मसाला वाटण न करता आपली इथे ही बटाट्याची अगदी छान अशी रस्सा भाजी आपण तयार केलेली आहे. नेहमी भाजीमध्ये खूपच पंचायत पडते काय बनवावं. अगदी त्यावेळी आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये बटाटा उपलब्ध असतो. तर अशी तुम्ही बटाट्याची भाजी नक्कीच बनवू शकता. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.